गुड मॉर्निंग एवरीवन. हॅलो. बापरे, किती गरमी होत आहे की नाही? गरमी होत आहे ना? काय गुड मॉर्निंग. किती गरमी होऊन राहिलेली आहे, वारा सुद्धा आलेला नाही आहे आणि मला तर काही कळतच नाही आहे गरमीमुळे काय करावं म्हणून. बापरे, यार कुठेतरी ढग दिसत आहे. ढग आलेला आहे म्हणजे पाऊस आहे. अरे, मातीचा सुगंध येत आहे, मातीचा वास आलेला आहे, छान सुगंध आलेला आहे, म्हणजे पाऊस आलेला आहे वाटते. आता मी पावसामध्ये खूप मजे करणार आहे, मस्त उड्या मारणार आहे, नाचणार आहे. ठीक आहे, तुम्ही पण येणार आहे का माझ्यासोबत? मग चला आपण काहीतरी करूया, नाचूया पावसामध्ये. ठीक आहे. आभाळ वाजलं दळाळं, वारा सुटला सो सो सो, वीज चमकली कळकळ, जिकडे तिकडे लख लख लख, पाऊस आला दो दो दो, पाणी वाहिलं सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली रे बुडली, बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डरावडू डरावडू. आवडली ना? तुम्हाला परत परत असं करायचं आहे आणि पाऊसची कविता वाचायची आहे. चला आपण आता परत एकदा वाचूया. आभाळ वाजलं दळाळं, वारा सुटला सु सु सु, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख, पाऊस आला दो दो दो, पाणी वाहिलं सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली रे बुडली, पाण्यात बोट सोडली रे सोडली, हातभर जाऊन बुडली रे बुडली, बोटीवर बसला बेडूक, तो ओरडला डरावडू डरावडू. झाली पोयम म्हणायला? ठीक आहे. आभाळ वाजलं धडाडधूम. आभाळ कसं वाजत असते? धडाडधूम वाजत असते का? पाऊस यायच्या अगोदर आकाशामध्ये काय काय ढग येतात आणि त्यानंतर आभाळ कसं वाजत असतो? गडगड गडगड वाजत असतो ना, धडाडधूम वाजत असतो. त्याच्या आवाजाने आपण किती घाबरून जात असतो. घाबरतो की नाही? तुम्ही घाबरता का? मी तर तुम्ही स्ट्रॉंग आहे, घाबरत नाही. आभाळ वाजलं धडाडधूम. आभाळ कसं वाजत असते? धडाडधूम वाजत असते. वारा सुटला सु सु सु. वारा सुटतो की नाही? पाऊस यायच्या अगोदर सु 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 आवाज येत असतो ना, सुम सुम आवाज येत असतो वाऱ्याचा. ठीक आहे. वारा सुटला सु सु सु, वीज चमकली चक चक चक, आणि त्यानंतर आकाशामध्ये काय होत असतात? विजा होत असतात ना, चक 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 विजा होत असतात. जिकडे तिकडे लख लख लख, आणि त्या विजांच्या म्हणजे चकचकण्याने काय होत असते? जिकडे तिकडे लख प्रकाश होत असते. म्हणजे कधी रात्रीच्या वेळेस वीज जेव्हा चमकते त्यावेळेस आपल्याला वाटते बाहेर, अरे वा, कधी सकाळचं झाले नाही असं वाटत असते ना आपल्याला. थोड्या वेळासाठी आपण जसं पाहत राहतो कुठून तरी बाहेर कसं पाऊस येत आहे म्हणून आपल्याला दिसत असते. जिकडे तिकडे लख 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 प्रकाश दिसते ना काही वेळासाठी. पाऊस आला धो धो धो, आणि मग त्यानंतर पाऊस कसा येत असतो? धो 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 येत असतो. पटापट पटापट येत असतो ना पाऊस. खूप जोरदार येत असतो पाऊस. पाणी वाहिलं सो सो सो, आणि पाणी कसं वाहत असते? सो 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 वाहत असते की नाही? पटापट वाहत असते, खडखड खडखड. आपण पण वाहत असतो. आपल्या गच्चीवरून पाणी येत असते कधी कधी, आणि पायऱ्यांवरून आपल्याला वाटते अरे हा तर धबधबा, आपल्या घरीच धबधबा आलाय. आपण असं बघतो ना कधी कधी, तिथून पायऱ्यांवरून पाणी असं सो 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 वाहत असते. पाणी वाहिलं सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली. मग त्या पाण्यामध्ये आपल्याला कधी कधी वाटते की मस्त बोट सोडा. आपण काय करत असतो? कागदची, पेपरची अशी नाव बनवत असतो की नाही? पेपरची अशी नाव बनवत असतो, आणि ही नाव आपण कुठे सोडत असतो? पाण्यामध्ये सोडत असतो. कधी कधी आपल्याला खूप आवडते अशी नाव, पेपरची नाव बनवून पाण्यामध्ये सोडायला. पाण्यात बोट सोडली सोडली, म्हणजे ही कागदाची नाव आहे, कागदाची बोट आहे ती. जर आपण ती पाण्यामध्ये सोडली तर ती हातभर जाऊन बुडली बुडली. हातभर जाऊन ती काय होत असते? बुडून जात असते, कारण ती कागदाची असते ना, कागदात ओला होऊन जात असतो, आणि मग ती बोट काय होऊन जात असते? भिजून जात असते. हातभर जाऊन बुडली बुडली, बोटीवर बसला बेडूक बेडूक. त्या पाण्यात असलेला एक बेडूक काय करते? बोटीवर असा बसून जाते. बोटीवर बसला बेडूक बेडूक.
तो ओरडला डरावडूक डरावडूक. ओरडत असते ना बेडूक, डरावडूक डरावडूक ओरडत असते. पावसामध्ये आपण नक्की बघत असतो की आपला जेव्हा पाऊस जाते ना त्यानंतर असा ड्रुक ड्रुक असा आवाज येत असतो ना. आपण म्हणतो अरे हा बेडूक किती ओरडत आहे म्हणतो की नाही आपण. ही पोएम तुम्हाला कळली की नाही, समजली की नाही, आवडली की नाही ते सांगा आधी. आवडली ना सगळ्यांना? हा, मग ही पोएम आपल्याला